कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। थेट जाऊयात राज ठाकरे सध्या बोलतात। घरात जाणं हेही मुंबईत जाणं मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट सांगणार नाही। दोन गट पडलेले आहेत। काल जैन मुनी पण म्हणाले की राज ठाकरेंनी याबद्दल आपली भूमिका मांडावी। खरंच कबूतर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत। एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची आणि बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे। दोन, कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। जर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला। मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे। त्यासाठी आंदोलनं होत आहेत। त्याच्यासाठी जी आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन, त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी तरी पण समितीने केलं। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोडा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। काल जे काही मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत। सरकारला नेमकं हवंय काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत, बरं का। आता माहित ना कुठकुठचे प्राणी परत येतात ह्याच्या पुढे आता येतील ते। असाच एक प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जात आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मांस विक्री बंदी, कत्तलखाना बंदी 15 ऑगस्टच्या निमित्तानं नाही मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कळलं का। पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच। म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या 1988 साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय। मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल नाही तर आता आणला असेल। मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत। हे कोणता स्वातंत्र्य दिन? मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आत्ता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतायत। सर, पैठणमध्ये 23,000 पेक्षा जास्त लोकांचे सगळे नकारे प्रश्न विचारू आता, सगळे काहीतरी कुठेतरी अजून रशियात असेल। तर स्वातंत्र्य दिनाला एखाद्या खाद्यपदार्थावर बंदी आणणं हाच विरोधाभास आहे असं म्हणत राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयावरती ताशेरे ओढलेले आहेत। कोणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये, स्वातंत्र्य दिनाला बंदी आणणं विरोधाभासी असल्याचं राज ठाकरे म्हणाले। मतदार याद्यांमधल्या घोळांवर देखील त्यांनी भाष्य केलंय।
आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढचे अपडेट्स पूर्वीसोबत पाहत रहा एबीपी माझा.